जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तरच लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील. स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आयुष्यातील सर्वात धोकादायक व्यक्ती कोण असते? ती बाहेरची नसते, ती आपण स्वतः असतो. कारण आपला सर्वात मोठा शत्रू आपल्या डोक्यात बसलेला एक छोटासा आवाज असतो, तो म्हणजे सेल्फ डाऊट. रोज आपल्याला सांगतो, तू नाही करू शकत, तू पुरेसा चांगला नाहीस, तुझ्यापेक्षा इतर लोक खूप पुढे आहेत. आणि आपण त्या आवाजावर इतका विश्वास ठेवतो की आपला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं विसरून जातो. जर तुमच्या मनात सुद्धा असा आवाज येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा आवाज शांत कसा करायचा आणि स्वतःवर पुन्हा विश्वास निर्माण कसा करायचा हे शिकणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज तुम्ही मला कॅमेरा समोर बोलताना पाहता, पण एक वेळ अशी होती जेव्हा मला स्वतःवरच विश्वास नव्हता. मी विचार करायचो, लोकांनी माझं बोलणं आवडेल का? मी खरंच एवढी व्यक्ती आहे का? मी लोकांना शिकवू शकतो का? पण नंतर मला समजलं, हा आवाज बाहेरचा नव्हता, तो माझ्या स्वतःचा मनाचा होता. आणि जो आवाज आपल्या मनात तयार होतो तो बदलणंही आपल्या हातात असतं. मित्रांनो, आता आपण बघूया नेमकं हा सेल्फ डाऊट म्हणजे काय. तर सेल्फ डाऊट म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर, निर्णयावर आणि योग्यतेवर शंका घेणं होय. हे खूप शांतपणे सुरू होतं. मी करू शकतो का? मी योग्य आहे का? लोक काय म्हणतील? आणि हळूहळू ही शंका आपल्या आत्मविश्वास खाऊ लागते. मित्रांनो, आता आपण बघूयात की सेल्फ डाऊट का निर्माण होतो. याची अनेक कारणं असू शकतात. लहानपणी सतत टीका होणं, वारंवार अपयश, स्वतःची तुलना इतरांशी करणं, सोशल मीडियावर दुसऱ्याचं हायलाइट रील पाहणं आणि सर्वात मोठं कारण स्वतःशी सतत नकारात्मक. तर मित्रांनो, आता मुख्य प्रश्न आहे की सेल्फ डाऊट वर मात कशी करायची. त्यासाठी मी तुम्हाला 5 सिंपल स्टेप सांगतो. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला आता बघूयात पहिली स्टेप. स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. जसं की मी करू शकत नाही ऐवजी मी शिकतोय, मी करू शकतो असं बोला. स्टेप नंबर 2, स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करा, इतरांशी नाही किंवा इंस्टाग्रामवरच्या लोकांशी नाही. 3 नंबरची स्टेप मित्रांनो, ऍक्शन घ्या. कॉन्फिडन्स विचार करून येत नाही, कॉन्फिडन्स काम करून तयार होतो. 4 नंबरची स्टेप, छोटे विजय लिहून ठेवा. तुम्ही आजवर काय काय केलं ते लिहा, तेच तुमचा कॉन्फिडन्स बँक आहे. आणि शेवटची 5 नंबरची स्टेप, योग्य लोकांसोबत राहा. जे तुम्हाला खाली खेचतात त्यांच्यापासून थोडं दूर राहा. जे तुमच्यावरती विश्वास ठेवतात त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवा. मित्रांनो, लक्षात ठेवा, सेल्फ डाऊट हा तुमचा शत्रू नाही, तो फक्त तुमच्या ग्रोथच्या येणारा एक टप्पा आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला सेल्फ डाऊट आला होता, पण त्याने त्या आवाजावर विश्वास ठेवला नाही, तर त्याने स्वतःवर विश्वास ठेवला. जर हा व्हिडिओ तुम्ही अजून बघत आहात याचा अर्थ तुम्हाला बदलायची इच्छा आहे. तर हा व्हिडिओ फक्त बघून सोडून देऊ नका. यामध्ये सांगितलेल्या गोष्टींचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुधारणा करता येईल आणि तुमचे जीवन तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगता येईल. तोपर्यंत एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तरच लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. थँक्यू सो मच.